dear students, and once again, welcome to my YouTube channel, that is My English Teacher. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या ऑनलाईन लेक्चर्स मधून क्लास 11th and 12th मधील इंग्लिश विषयासंदर्भात वेगवेगळे व्हिडिओ पाहतच असतात. अगदी त्याच पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये क्लास 11th मधील पोयम नंबर 2.3 देयर इज अनदर स्काय या कवितेच्या आइस ब्रेकर अँड ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स बिगिन. So the first question in the icebreakers activity is, life is an amalgam, means mixture of happy and sad moments. Think of such moments in your life, pair with your classmate and share both the aspects of life. So let us read the question once again. Life is an amalgam, means mixture of happy and sad moments. Think of such moments in your life, pair with your classmates and share both the aspects of life. So dear students, they have given us a chart, and what we have to do is we have to share the happy moments of our life in this side and the sad moments of our life at this side of the chart. So we can discuss in the class with our classmates and write down the happy moments and the sad moments. So in the sequence, in the column of happy moments, we can write the first one. I have written it for you people. Winning the first prize in a competition. Sir, तुम्हाला जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळाले होते त्यावेळेस कदाचित तुम्हाला आनंद झाला असेल तर तुम्ही असा उल्लेख करू शकता. द सेकंड वन इज स्कोरिंग गुड मार्क्स इन द एक्झाम पर्टिक्युलर. सो तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विशिष्ट विषयामध्ये जर का जास्त मार्क मिळाले असतील तर तुम्हाला त्यावेळेस साहजिकच आनंद झाला असेल. द थर्ड पॉइंट इज, द थर्ड हॅपी मुवमेंट इज पार्टिसिपेटिंग इन द इंटर कॉलेज इलोक्युशन कॉम्पिटिशन. तर तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतला होता त्यावेळेस तुम्हाला झालेला आनंद त्याचा उल्लेख आपण इथं करू शकता. नाउ लेट अस सी द सॅड मुवमेंट्स. सो तुम्ही जेव्हा दुःखी झाला होतात ते प्रसंग, त्या घटना आपल्याला ह्या कॉलम मध्ये 3 पॉइंट्स मध्ये मांडायचे आहेत. सो द फर्स्ट पॉइंट इज लूजिंग युअर मोबाईल, युअर बायसिकल ऑर अ वॉलेट. एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा मोबाईल हरवला असेल, सायकल हरवली असेल किंवा तुमचं पैशाचं जे वॉलेट आहे, पाकिट आहे ते हरवलं असेल, त्यावेळेस कदाचित तुम्हाला दुःख वाटलं असेल. तर मग त्या सेक्शन मध्ये सॅड मोमेंट्स मध्ये तुम्ही हा प्रसंग लिहू शकता. सेकंड इज स्कोरिंग लेस मार्क्स इन द सब्जेक्ट. तर एखाद्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क मिळाल्यानंतर तुम्ही जर दुःखी झाला असाल तर तुम्ही हा सेकंड नंबरचा मुद्दा लिहू शकता. द थर्ड इज हॅड अ क्वारल विथ माय ब्रदर ऑर अ सिस्टर. तर ही घटना नेहमीच होत असते आणि त्यामुळे आपण नेहमीच दुःखी होत असाल तर मग तुम्ही हमखास हा तिसरा मुद्दा सॅड मोमेंट्स मध्ये लिहू शकता. So dear students, this was the first question from the icebreakers activity. Now let us see the second one. The second question is, discuss with your partner and find proverbs, idioms or phrases of a similar meaning to the one given and fill them in the stars given below. Every cloud has a silver lining. म्हणजेच even a very bad situation has a positive or a hopeful side. म्हणजेच अगदी वाईट घटनेलाही सकारात्मक बाजू असतात. अशा प्रकारच्या काही म्हणी, अशा प्रकारचे काही सुविचार आपल्याला इंग्लिश मधील शोधून काढायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. तर मी 4 ते 5 तुमच्यासाठी शोधून काढले आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता. सो द फर्स्ट वन इज एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. हे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये रेडीमेड दिलेलं आहे. याच्यासारखे आणखीन शोधायचे आहेत. सो द सेकंड वन इज गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. द थर्ड वन इज द डार्केस्ट आवर
is before dawn. I repeat, the darkest hour is before dawn. The next one is, there is a light at the end of the tunnel. There is a light at the end of the tunnel. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही म्हणींचा अर्थ जवळपास एकच होतो की दुःखाच्या अंधकारानंतर आपल्याला आनंदाची पहाट नक्कीच पाहायला मिळणार असते, यात शंका नाही. द नेक्स्ट वन इज नो पेन नो गेन. याचाच अर्थ असा होतो की परिश्रमाशिवाय यश मिळवणे कठीण. परत एकदा, परिश्रमाशिवाय यश मिळवणे कठीण. So dear students, this is the second question from the icebreakers activity. Now let us see the third question. When we look at the sky, we find several objects. आपण ज्या वेळेस आकाशाकडे पाहतो, आपल्याला आकाशामध्ये अनेक गोष्टी आढळून येतात. They stand for something or the other. त्या आकाशातील गोष्टी या काही ना काही गोष्टींचं किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं प्रतीक आपण समजत असतो. Complete the following table by finding the significance, the importance of the given object. तर आपण आता जो टेबल खाली पाहणार आहोत, या आकाशामध्ये सापडणाऱ्या गोष्टींचं, तर त्या गोष्टींचं काय सिग्निफिकन्स आहे, काय महत्व आहे, आणि ते आपल्याला त्या टेबलमध्ये लिहायचंय. बघा, वन एक्झाम्पल इज गिवन टू यू. लेट अस सी द चार्ट नाव. तर या आकाशामध्ये सापडणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण खगोलीय घटक असं म्हणतो. तर त्या कुठल्या आहेत बघा, सन, द मून, द रेनबो, द स्टार्स. असोसिएशन म्हणजेच यांचा सिग्निफिकन्स, यांचा वापर आपण कुठल्या संदर्भानं घेतो ते आपल्याला लिहायचं आहे. आता सन म्हणजे सूर्य, हे कशाचं प्रतीक आहे बघा, पॉवर, हीट, एनर्जी, कमिटमेंट एक्सेट्रा. द मून हे कशाचं प्रतीक आहे बघा, ब्युटी, कूलनेस, कामनेस म्हणजे शांत प्रवृत्ती, अप्स अँड डाऊन्स म्हणजे येणारे चढ उतार, हे याचं प्रतीक मून आहे. द रेनबो हे कशाचं प्रतीक आहे, कलर, फ्रेशनेस, cheerfulness. Now the next one is stars. Stars are the significance of friendship. तर तारे हे मैत्रीचं प्रतीक मानले जातात. तर अशा प्रकारे आपण आइस ब्रेकर ऍक्टिव्हिटी मधील हे 3 प्रश्न अभ्यासलेले आहेत. Now fourth question. Colors mentioned in the hexagons given below are associated with something or the other. Discuss with your partner and fill in the blanks. बघा, दिलेल्या हेक्सागॉन मध्ये वेगवेगळ्या कलरचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे प्रत्येक कलर कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या संदर्भात वापरले जातात आणि म्हणून त्या कलरचा कुठल्या गोष्टींशी संबंध आहे ते आपल्याला लिहायचं आहे. उदाहरणार्थ ब्लू हा कलर पाण्याशी संदर्भात येतो बघा, म्हणजे पाण्याशी त्याचा संदर्भ लावला जातो. वॉटर, स्कायज, कूलनेस हे जे 3 शब्द आहे याचा ब्लू या शब्दाशी या कलरशी खूप संबंध आहे असं आपण नेहमी वापरत असतो. उदाहरणार्थ द ब्लू स्काय, द ब्लू वॉटर, द कूलनेस एक्सेट्रा. व्हाईट कलर हे पीस म्हणजे शांततेचं प्रतीक आहे, रेसचं प्रतीक आहे. नेक्स्ट वी हॅव येलो कलर इज अ सिम्बल ऑफ सनशाईन, हे तेजाचं प्रतीक आहे. कॉवर्डाइस म्हणजेच भित्रेपणाचं प्रतीक आहे. देन रेड कलर इज अ सिम्बल ऑफ लाईफ, लव्ह, अँगर, डेंजर. ब्लॅक कलर इज अ सिम्बल ऑफ डार्कनेस, इव्हिल रेस म्हणजे दुष्ट प्रवृत्ती. होपलेसनेस म्हणजेच कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसलेला. नंतर आहे विकिडनेस म्हणजेच दुष्ट प्रवृत्ती असणारा, त्याला आपण दुष्ट व्यक्ती असं म्हणतो. तर ब्लॅक कलर हा अशा गोष्टींच्या संदर्भात वापरला जातो. देन वी हॅव पर्पल कलर, हा रॉयल्टी नंतर सेरेमनीसाठी या गोष्टीचा जास्त, या कलरचा जास्त रेफरन्स घेतला जातो. तर अशा प्रकारे हा 4th क्वेश्चन सुद्धा आपण आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीज मध्ये बघितलेला आहे.
Now, let us begin the brainstorming activities of the same poem, There is Another Sky. The first question is, question number A1 first. Imagine your younger sister is not paying attention to her studies and is seen wasting time playing games on her cell phone. Suggest some ways that will help her to concentrate on her studies and overcome her bad habits. तर प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की तुमची यंगर सिस्टर जी आहे ती अभ्यासाकडे लक्ष न देता सेल फोनकडे लक्ष देत आहे, मोबाईलकडे लक्ष देत आहे असं गृहीत धरा आणि त्यानुसार तिला काही सजेशन्स द्या की जेणेकरून तिने ही जी बॅड हॅबिट आहे मोबाईल वापराची, अति मोबाईल वापराची, ती सोडून द्यावी. तर बघा आन्सर काय आहे. स्मिता शुड डू. स्मिता हे तुमच्या बहिणीचं नाव, तुम्ही इथं चेंज करू शकता. स्मिता शुड डू द फॉलोइंग थिंग्स टू कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज अँड overcome her bad habits. So which are the things Smita must do? So these are the three things. She should fix the timing of her daily usage of mobile. I repeat, she should fix the timing of her daily usage of mobile. तिने आपल्या मोबाईल वापरासाठी एक विशिष्ट वेळ नेमून दिली पाहिजे. B. She needs to pay more attention towards her class activities. She needs to pay more attention to her class activities. तिने आपल्या क्लास ऍक्टिव्हिटीज कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. The last one is she should plan a perfect timetable and act accordingly. So तिने एक विशिष्ट टाइम टेबल तयार करून त्यानुसारच आपली दिनचर्या ठरवून घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपल्या बहिणीला मोबाईल वापरातून परावृत्त करू शकतो, तिला त्या गोष्टी कमी करायला प्रेरित करू शकतो. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम द ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर 2. A1 2. You have noticed that many of your classmates are not interested in outdoor games or participating in co-curricular activities. Discuss some ways in which they will be encouraged to participate in the activities. So dear students, in the class we have many friends who are not interested in the co-curricular activities. आपल्याच वर्गामध्ये असे बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना वर्गाव्यतिरिक्त कॉलेजमध्ये ज्या को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात, म्हणजेच अभ्यासाव्यतिरिक्त आयोजित केलेले प्रोग्राम, यामध्ये भाग घ्यायला अजिबात आवडत नाही. एखादा म्हणजे खेळ असतील किंवा शालेय कुठल्या स्पर्धा असतील त्यामध्ये ते भाग घेत नाहीत. प्रश्न काय बघा, डिस्कस सम वेज इन विच दे विल बी एनकरेज्ड टू पार्टिसिपेट इन द ऍक्टिव्हिटीज. तर अशा काही आपल्याला आयडियाज तयार करायच्या आहेत, सुचवायच्या आहेत, जेणेकरून त्यांना प्रेरित करण्यासाठी आपण त्या आयडियाजचा वापर करू शकतो. सो द फर्स्ट वन इज the newcomers must be chosen in the college co-curricular activities. So, must हा मॉडेल ऑक्झिलरी काय दर्शवतो, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. तर ह्या न्यू कमर्सला को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये चूज केलंच पाहिजे, म्हणजे आग्रहानं त्यांना सिलेक्ट केलं पाहिजे आणि कार्यक्रमास भाग घेण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. सेकंड इज दे शुड बी मोटिवेटेड फॉर देअर न्यू स्किल्स. सो त्यांना आपल्या मध्ये असणारे जे नवीन नवीन कौशल्य आहेत त्यांना जागा करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्या मुलांनी काय केलं पाहिजे, अशा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. द थर्ड वन इज द न्यू कमर्स मस्ट नॉट बी इन्सल्टेड और डॉमिनेटेड बाय द सिनियर्स. तर हा तिसरा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की सिनियर मुलांनी काय नाही केलं पाहिजे. बघा, द न्यू कमर्स मस्ट नॉट बी इन्सल्टेड और डॉमिनेटेड बाय द सिनियर्स. तर सिनियर मुलांनी ह्या न्यू कमर्सला मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना इन्सल्ट न करता, त्यांना डॉमिनेट न करता. डॉमिनेट करणे म्हणजे काय, तर दबाव आणणे किंवा एखाद्याला हीन लेखणे. सो दिस इज क्वेश्चन नंबर A1, second question from the brainstorming activities. Now let us see the next question.
Question number A2 first. Discuss with your partner and complete the web highlighting the sad and the gloomy aspects of life mentioned in the first part of the poem. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कवितेतल्या पहिल्या भागात उल्लेख केलेल्या जीवनाच्या दुःखी व उदास पैलूंवरती भर देऊन पुढील वेब चार्ट आपल्याला फिल अप करायचा आहे. तो वेब चार्ट कशा प्रकारे आहे पहा. सो दिस इज द फर्स्ट वेब चार्ट. सो त्यांनी एका साइडला दिले सॅड अँड ग्लूमी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, म्हणजे कवितेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जीवनामध्ये असणारे काही दुःखी व उदास प्रसंग त्यांना दर्शवणारे जे ऍस्पेक्ट्स आहेत, जे शब्द आहेत, ते आपल्याला कवितेमध्ये सापडतील. त्यांचा उल्लेख आपल्याला या वेब चार्ट मध्ये करायचा आहे. तर ते कुठले शब्द आहेत बघा बरं. सो द फर्स्ट वन इज डार्कनेस. हा शब्द आपल्याला पोएम मध्ये सापडणार आहे. द सेकंड वन इज फेडेड डल. हा सेकंड फॉर्मॅट आपल्याला सुद्धा पोएम मध्ये सापडणार आहे. द थर्ड वन इज सायलेंट. So in all these three questions are available in the stanzas of the poem. So you can go and read out the poem and you will find out the answer of this question. Now question number A2 second. The poet encourages her brother in the second part of the poem by telling him about the brighter side of a life. Discuss with your partner and make a list of the expressions in the poem that mean encouragement. तर कवितेच्या दुसऱ्या भागात कवयित्री आपल्या भावास जीवनाच्या आनंदी बाजूबद्दल प्रोत्साहन देतात. कवितेतील प्रोत्साहन या अर्थाने आलेले काही जे एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर ते कुठले आहेत पहा. द फर्स्ट वन इज द ब्राइटर गार्डन. सो हे आपल्याला पोएम मध्ये सापडेल. द सेकंड वन इज अनफेडिंग फ्लावर्स. द थर्ड वन इज ब्राइट बी हम. सो हे तीन एक्सप्रेशन्स काय करतात बघा, पोएम मध्ये एनकरेजमेंट दाखवण्यासाठी वापरले गेलेले आहेत. ओके, नाव लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज A2 थर्ड वन. The poet has described two different shades of human feelings by using imagery or various forces of nature in the poem. Pick out the terms or phrases that describe them. Complete the table given below. One is done for you. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कवितेत विविध निसर्ग शक्तींचा कल्पनाचित्रे वापरून कवयित्रीने काय केलंय, मानवीय भावनांच्या दोन भिन्न भिन्न घटकांचे वर्णन केले आहे. त्यांचे वर्णन करणाऱ्या काही शब्द असतील, काही शब्द समूह असतील, ते आपल्याला निवडून पुढील दिलेल्या तक्त्यात भरायचे आहेत. तर बघा ते शब्द कुठलेत बघा. नेचर अँड फिलिंग्स या दोन कॉलम मध्ये आपल्याला ते तक्ते फिलअप करायचे आहेत. तर बघा नेचर मध्ये जो शब्द दिलेला आहे बघा पोएम मध्ये, तो आहे फेडेड फॉरेस्ट. हा फेडेड फॉरेस्ट हा शब्द कुठली भावना व्यक्त करतोय बघा, तर ती आहे सॅड अँड ग्लूमी फिलिंग. ओके, सॅड अँड ग्लूमी फिलिंग म्हणजेच दुःखी व उदास भावना. द नेक्स्ट वन इज सायलेंट फील्ड्स. हा शब्द पोएम मध्ये आहे. हा कुठल्या प्रकारची भावना व्यक्त करतो आहे, लोनलीनेस. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा. नेक्स्ट वी हॅव ब्राइट बी हम. हा शब्द पोएम मध्ये आहे. हा कुठली भावना व्यक्त करतो आहे बघा, तो इट एक्सप्रेसेस द फिलिंग ऑफ जॉय. सो डियर स्टुडंट्स, दिस वे वी हॅव कंप्लीटेड दिस गिवन चार्ट ऑफ द गिवन क्वेश्चन. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. Question number A3. Never mind faded forest, Austin. The word faded means dim or faint. The word describes the forest that has become faint or dim in appearance. Now go through the text and find in the poem again some words again and complete the table.
सो दीज आर द डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द पोयम. तर त्याचे ऑब्जेक्ट्स दिले आणि आपल्याला त्या शब्दांचं एक्सप्लेनेशन काय आहे ते इथं लिहायचं आहे. बघा, तर पोयम मध्ये कुठला शब्द कशासाठी वापरला गेलेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो आहे ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. उदाहरणार्थ फेडेड फॉरेस्ट हा शब्द काय दर्शवतो बघा. द वर्ड डिस्क्राइब्स द फॉरेस्ट दॅट हॅज बिकम फेंट ऑर डीम इन अपिअरन्स. सो फेडेड फॉरेस्ट हा शब्द त्या फॉरेस्ट बद्दल माहिती देतो. नाव नेक्स्ट वी हॅव सायलेंट फील्ड. सायलेंट फील्ड म्हणजे बघा, द प्लेस इज सायलेंट अँड लोनली. देन अनफेडिंग फ्लावर्स म्हणजेच काय, द फ्लावर्स आर नेव्हर फेडिंग, किंवा फुल कधीच ते कोमेजून जात नाही, म्हणजे द फ्लावर्स आर फ्रेश अँड कलरफुल ऑलवेज. आपण इथं ऑलवेज सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट इज ब्राईट बी. ब्राईट बी हम. सो द बीज म्हणजे मधमाशा, हम म्हणजे गुणगुणतात, अराउंड द फ्रॅग्रंट फ्लावर्स त्या सुगंधित फुलाच्या आजूबाजूला गुणगुणत असतात. ह्या अर्थाने हे शब्द कवितेमध्ये वापरले गेलेले आहेत. ओके, सो दिस वे ऑल्सो वी हॅव कम्प्लिटेड द क्वेश्चन A3. Question number A4. I hear the bright bee hum. The poet has used the word hum that indicates the sound made by the bees. तर हमिंग हा आवाज जो आहे ह्या मधमाशा करतात. तर बघा, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ओनोमोटोपिया. तर हे फिगर ऑफ स्पीचच्या भाषेमध्ये ओनोमोटोपोइया या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. याच्यामध्ये काही शब्द जे आवाज दर्शवतात त्याचा वापर केला जातो. The poet has used different figures of speech like alliteration, like inversion, like hyperbole in the poem. Identify them and pick out the lines accordingly. तर अशाच पद्धतीने कवीने ह्या तिन्ही फिगर ऑफ स्पीचचा वापर करून कवितेमध्ये अनेक वाक्य तयार केले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, कवितेमध्ये हे तिन्ही फिगर ऑफ स्पीच असणारे ते वाक्य शोधून काढायचे आहेत आणि ते ह्या कॉलम मध्ये लिहायचे आहेत. सो द अलिट्रेशन, द फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन याचे उदाहरण आपण पाहूयात. द पोएट कॉल्स द फॉरेस्ट फेडेड फॉरेस्ट. शी ऑल्सो सेज द ब्राइट बी हम इन द गार्डन. द वर्ड्स बिगिनिंग विथ यफ अँड बी आर द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन. तर अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये काय असतं बघा, की एकाच ओळीमध्ये काही विशिष्ट शब्दांच्या सुरुवातीला जे अक्षर येतात त्यांचा साऊंड जो असतो तो सारखाच असतो. उदाहरणार्थ बघा, एफ एफ, त्याच्यानंतर आहे बी बी, आणि म्हणून अशा फिगर ऑफ स्पीचला आपण अलिटरेशन असा फिगर ऑफ स्पीच म्हणतो आहे. द सेकंड फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. सो इन्व्हर्जनचं उदाहरण बघा, व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. सेकंड इज इन टू माय गार्डन कम. तर इन्व्हर्जन ऑफ फिगर ऑफ स्पीच मध्ये कवितेच्या ओळींमध्ये शब्दांचा क्रम हा उलट्या क्रमानं लिहिला जातो किंवा पझल्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलेला जातो, जेणेकरून त्या ओळींना काव्यात्मक रंग घ्यावा. आता उदाहरणार्थ, इन टू माय गार्डन कम हे वाक्य कसं पाहिजे होतं, कम इन टू माय गार्डन. ओके, नेक्स्ट वी हॅव हायपरबोल. सो याचं उदाहरण बघा, अनदर स्काय किंवा नो प्लेस कॅन एव्हर or always be serene or green and the flowers remain unfaded. तर या फिगर ऑफ स्पीच मध्ये अतिशयोक्ती केली जाते आणि म्हणून याला म्हणतात हायपरबोल. क्वेश्चन नंबर A5. यूज द फॉलोइंग पॉइंट्स अँड राईट अन अप्रिसिएशन ऑफ द पोएम. सो आपल्याला ह्या पूर्ण कवितेची अप्रिसिएशन लिहायची आहे. आता आपल्याला ती स्क्रीनवरती दिसते आहे. सो अबाउट द पोयम, अबाउट द पोएट, टायटल याचं एक्सप्लेनेशन त्यांनी इथे दिलं आहे. पोएमचं एक्सप्लेनेशन इथे आहे, देन पोएट इथे आहे. सो द इन्फॉर्मेशन ऑफ पोएट इज गिवन हिअर. देन द टायटल ऑफ द पोएम, या कवितेचं टायटल कसं आहे त्याबद्दल आपण इथं माहिती पाहू शकता आणि आपण ही नोट डाऊन करू शकता. पोएमचे प्रश्न ज्यावेळेस पेपरमध्ये विचारला जातो त्यापैकी अप्रिसिएशन ऑफ पोएम ह्या प्रश्नासाठी 4 मार्क दिले जातात.
सो याच्यामधला नेक्स्ट स्लाइड बघूया. याच्यामध्ये आणखीन काही माहिती आपण लिहू शकतो बघा. द थीम ऑफ द पोयम, द समरी ऑफ द पोयम, द गिस्ट म्हणजे समरी ऑफ द पोयम, याचं स्पष्टीकरण मी इथं दिलेलं आहे. आपण आपल्या योग्य त्या भाषेमध्ये याच्या नोट्स काढून आपल्या वहीमध्ये लिहू शकता. Then the poetic style, language, poetic devices used in the poem. तर कवितेमध्ये वापरली गेलेली पोएटिक स्टाईल कुठल्या प्रकारची आहे, भाषा शैली कुठल्या प्रकारची आहे. उदाहरणार्थ द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी डिक्टेशनल. किंवा पोएटिक डिव्हायसेस कुठले वापरले गेलेले आहेत. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे रायमिंग पेअर्स आहेत का, रायमिंग वर्ड्स आहेत का, ते आहेत तर ते कुठले आहेत, किंवा फिगर ऑफ स्पीच आहेत का, त्याचा उल्लेख आपण ह्या प्रकारामध्ये या भागामध्ये करू शकता. ओके. अगदी त्याच पद्धतीने आपण कवितेची समरी पण लिहू शकता. क्वेश्चन काय बघा, राईट अ समरी ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. तर पोयमची समरी आपण लिहू शकता. पॉइंट्स कुठले बघा, टायटल, उदाहरणार्थ टायटल बद्दल माहिती देताना आपण काय लिहिणार, द टायटल देर इज अनदर स्काय or another sky at the first seem impossible. How can there be another sky? Then we feel it could mean another world, not the earth. अशा प्रकारचं आपल्याला त्या पॅराबद्दल आपल्याला त्या पोएमच्या टायटल बद्दल जे काही वाटत असेल ते आपण इथे लिहू शकता. नंतर आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ अबाउट द पोएम, द टाईप, द नेचर अँड द टोन, त्याची माहिती आपण इथे देऊ शकता. मेन बॉडीमध्ये द सेंट्रल आयडिया, द गिस्ट ऑफ द पोयम, कवितेची सेंट्रल आयडिया आपण इथं लिहू शकतो की कशा प्रकारे एमिली डिकिन्सन आपल्या भावाला एनकरेज करण्याचा प्रयत्न करत होती. देन द नेक्स्ट वी हॅव कन्क्लुजन. तर कन्क्लुजन मध्ये बघा, द पोयम देर इज अनदर स्काय बाय एमिली डिकिन्सन इज अ सोनेट. इट्स मेसेज टू अ ब्रदर इज क्लिअर, गिव्हिंग हिम होप अँड चीअर. तर कशा प्रकारे ही पोयम एक मेसेज आहे एका भावाला एका बहिणीद्वारे. ओके. सो this way we can write the summary also. Now the last question is, let's compose a poem. 2 lines are given, add 2 of your own. तर पेपरमध्ये तुम्हाला कवितेच्या काही ओळी पूर्ण करायला दिल्या जातील, काही अर्ध लिहिलेले असतील तुम्हाला पूर्ण करायला सांगतील, किंवा आपल्याला 4ही ओळी लिहाव्या लागतील. त्याने सुरुवातीला आपल्याला 2 ओळी रेडीमेड दिलेल्या आहेत बघा. देर इज अनदर स्काय एव्हर सेरीन अँड फेअर. पुढच्या ओळी आपण स्वतः तयार करायच्या आहेत मनानं. आता मी इथं लिहिलंय, नीड नॉट टू बी टेन्स, नीड नॉट टू केअर, द वर्ल्ड हॅज इट्स ओन चॅलेंजेस अँड अनटोल्ड डिझायर्स. सो बघा, नीड नॉट टू बी टेन्स्ड, नीड नॉट टू केअर, द वर्ल्ड हॅज इट्स ओन चॅलेंजेस अँड अनटोल्ड डिझायर्स. तर मला ह्या ओळी इथं योग्य वाटल्या म्हणून मी इथं ह्या ओळी लिहिल्या. तुम्ही याच्यामध्ये बदल करून आपल्या मनानं सुद्धा रायमिंग पेअर साधून काही नव्यानं ओळी इथं टाकू शकता. सो डिअर स्टुडंट्स, बाय दिस वे आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू एक्सप्लेन द आइस ब्रेकर ऍक्टिव्हिटीज ऑफ द पोयम देर इज अनदर स्काय, written by Emily Dickinson. Hope you liked my video. Never miss a video on my channel. Please do subscribe my YouTube channel, and the name of my channel is My English Teacher. Thank you.